मजेदार किस्सा आहे. नाशिकचे एक मॅनेजर ऑफ अ नॅशनलाइज्ड बँक, तर त्यांना ते आले होते माझ्याकडे आणि ही वॉज डायग्नोज टू हॅव व्हेरी अर्ली स्टेज इंटेस्टायनल कॅन्सर. आणि त्यांना म्हटलं आता टेस्ट वगैरे केले, आपण ऑपरेशन करून तेवढा पार्ट काढून घेऊया. ठीक आहे म्हणे, मी उद्याच येऊन ऍडमिट होतो वगैरे. ऑपरेट केल्यानंतर 4 दिवसानंतर घरी गेले आणि फायनल रिपोर्ट पण आला की त्यांना T2N0 या स्टेजचा कॅन्सर होता. म्हणजे अगदी अर्ली स्टेजचा. त्यांना किमोथेरपीची गरज नाही, रेडिएशनची गरज नाही. त्यांना म्हटलं फक्त रेग्युलर फॉलोअपला या. महिन्या 2 महिन्यानंतर ते मुलं परत आली म्हणजे बाबा एकदम डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत. म्हटलं डिप्रेशनमध्ये गेलेले काय कारण? एकदम अर्ली स्टेज कॅन्सर आहे. नाही म्हणे ते बोलत नाही, खात नाही. घेऊन या म्हटलं त्यांना. आणि आल्यानंतर त्यांच्याशी बोलता बोलता म्हटलं काय अडचण काय? म्हणजे मला माहिती आहे मी वाचणार नाही डॉक्टर, खोटं बोलू नका. म्हटलं काका तुमचा कॅन्सर एवढ्या प्रायमरी स्टेजमध्ये, तुम्हाला पुढच्या काहीच ट्रीटमेंटची गरज नाहीये. असं का वाटतं तुम्हाला की तुम्ही वाचणार नाहीये? तुम्ही ते म्हणे मी वाचणार नाही, मला पूर्ण गॅरंटी आहे. म्हटलं तरी काहीतरी कारण असेल, मला असं सांगा. बरं तुम्ही सुशिक्षित आहात, सगळे रिपोर्ट तुमच्या समोर आहे. म्हणे माझ्या बायकोनी माझ्याशी भांडण सोडून दिलेलं आहे. म्हटलं बायकोनी तुमच्याशी भांडणं सोडलंय याचा तुमच्या बरं न होण्याशी काय संबंध आहे? तर म्हणे ती इतकी चांगली वागायला लागली माझ्याशी अशी की मागचे 30 वर्ष झाली आमच्या लग्नाला, आमचा एकही दिवस असा नव्हता ज्या दिवशी आमची भांडणं झालेली नाहीये. पण आता आमचे ह्या महिन्याभरामध्ये पूर्ण भांडणं बंद झाले. यात मला असं वाटतंय की कदाचित मी वाचणार नाहीये म्हणून तिचा माझ्याबद्दलचा स्वभाव बदललाय. मी शांतपणे थोड्या वेळ हसलो आणि मग नंतर प्रिस्क्रिप्शन देताना त्या काकूंकडे बघितलं. म्हणलं काकू या गोळ्या द्या आणि रोज तुमच्या भांडणाचा डोस चालू ठेवा, ते कदाचित लवकर बरे होते. सो प्रॉब्ली आय थिंक द फॅक्ट इज आपण पेशंटला वेगळं का वागवतो? इज अ नॉर्मल पर्सन. ट्युमर झाला, ऑपरेट केलं, काढलं, किमो झालं, संपलं. तर त्यांना तुम्ही वेगळेपणाने वागवू नका. ही हॅज टू लिव्ह अ नॉर्मल लाईफ. पेशंटला काय नको असतं? त्याला सिंपती नको आहे. हा खूप पाहिजे ना, हात धरा, डोळ्यात बघा आणि हा विश्वास द्या की ह्या लढ्यामध्ये आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तेवढं द्या, सगळे पेशंट बाहेर पडतील.